गुड इवनिंग मेरे प्यारे बच्चों। सेमीकंडक्टर के बारे में बात कर रही क्या बोला मैं? बात की थे हमने, ठीक आहे. त्याच्यामुळे मराठी बोलायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामुळे मराठी बोलायला पाहिजे, बरोबर ना. सेमीकंडक्टर एन टाइप आणि पी टाइप सेमीकंडक्टर बद्दल आपण डिस्कस केलं. एन टाइप सेमीकंडक्टर काय असतो, पी टाइप सेमीकंडक्टर काय असतो, ठीक आहे. काय काय बघितलं आपण त्याच्यामध्ये. इंट्रेन्सिक कशाला म्हणायचं, जी प्युअर आहे, बरोबर. एक्सट्रेन्सिक म्हणजेच काय, बाहेरून इम्प्युरिटी ऍड करणं. इम्प्युरिटी ही प्रोसेस काय असते, ऍडिशन ऑफ ऍडिशनल आयन्स, ठीक आहे. जे काय आपण ऍटम्स कडनं घेऊ त्याला म्हणायचं एक्सट्रेन्सिक. का बरं? कारण की सिलिकॉन हा दुसऱ्याच्या ऍटम्स कडनं आयन्स घेतोय, जसे की फॉस्फरस असेल, बोरॉन असेल, ठीक आहे. त्यांच्याकडनं काय घेईल तो, त्याचे इलेक्ट्रॉन्स घेईल आणि ते काय बनतील, आयन्स. हे माहिती ना प्रोसेस, ही कन्सेप्ट काय असतो, आयन्स वाला. क्लिअर इथपर्यंत? ते झालं असलं तर आज आपण बघणार आहोत वर्किंग, ठीक आहे. पी रिजन आणि एन रिजन, दोन रिजन तर माहिती झाले. एक असतो पी टाइप सेमीकंडक्टर आणि एक असतो एन टाइप सेमीकंडक्टर, ठीक आहे. एक आहे पी टाइप आणि दुसरा आहे एन टाइप. आता आमची गरिबी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पेनामध्ये शाई टाकायला पैसे नाही आमच्या, ठीक आहे. चला बघा, एक असतो विसरला ऍक्च्युअली, ठीक आहे, शाई आणायचं. त्याच्यामुळे मी आज ब्ल्यू आणि रेडचा वापर करतो. सर तुम्ही काऊन टाइमपास करताय ह्या लिहिण्यामध्ये, ह्याच्यामध्ये, ठीक आहे. टाइमपास नाही करत, असं मनापासून तरमसते की ही गोष्ट समजा म्हणून थोडंसं माझा वेळ जातो, ठीक आहे. तुम्ही तर 1.5च्या स्पीडनं बघणार, 1.25च्या स्पीडनं बघणार, कधी कधी तर पुढे घेऊन टाकणार. पी टाईप आणि एन टाईप. पी टाईप मध्ये काय असतं, पी टाईप मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोण असतात रे सगळ्यात जास्त पी टाईप मध्ये, आणि एन टाईप मध्ये कोण असतात? पी टाईप मध्ये असतात होल्स. पी फॉर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह कोण असतात, होल्स. एन मध्ये कोण असतं, एन फॉर निगेटिव्ह, एन फॉर निगेटिव्ह, निगेटिव्ह कोण असतं, इलेक्ट्रॉन्स. म्हणजे पी टाईप मध्ये होल्स असतील, तर एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉन्स असतील. एक लक्षात घ्या, होल्स जे असतात ना, होल्स जे असतात ना, होल्स जे असतात, ठीक आहे, होल्स जे असतात ते नेव्हर बी, ते नेहमी वाकडा करून जातं की कळत नाही, ठीक आहे. ते नेव्हर बी चार्जड पार्टिकल्स. ओ भाई, ओ माय गॉड, ठीक आहे. नेव्हर बी चार्जड पार्टिकल, ते चार्ज पार्टिकल्स कधीच नसतात. ते काय असतात, फक्त व्हॅकन्सी. ते काय असतात रे, फक्त व्हॅकन्सी. इलेक्ट्रॉन जर कधी लेफ्ट झाला तर तिथे घर बनतं, त्या घराला म्हणतात होल्स. तो डायलॉग आहे ना, कोणी घर देतं का रे, घर, ठीक आहे. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन इकडे असेल त्याला काय लागतं, घर, म्हणजे तो इकडे येणार व्हॅकन्सी मध्ये, रिकंबाईन. यालाच आपण म्हणतो रिकॉम्बिनेशन प्रोसेस. कोणी घर देतं का, घर, या वादळाला कोणी घर देतं का रे, घर, ठीक आहे ना. नटसम्राट. चला, पी टाईप आणि एन टाईप. मग मला सांगा याच्यामध्ये जे होल्स आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जे होल्स असतील ते कोणाकडे अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतील, ठीक आहे, कोणाकडे अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतील, ऑब्विसली इलेक्ट्रॉन्स कडे. आपण त्याला म्हणतो आय एच, म्हणजे करंट ड्यू टू होल्स. आणि जे इलेक्ट्रॉन्स असतील ते पण इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन कोणाकडे येण्याचा प्रयत्न करतील, इकडे. म्हणजे इलेक्ट्रॉन कोणाकडे येण्याचा प्रयत्न करतील, इकडे, बरोबर आहे. हा झाला इलेक्ट्रॉनची डायरेक्शन. याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनची डायरेक्शन, बरोबर, इलेक्ट्रॉनची डायरेक्शन. बट करंट हा जो असतो, करंट जो असतो तो नेहमी पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह स्लो होतो. म्हणून आपण जो काय मेन बघा ना, आय म्हणजे काय, मी कन्व्हेन्शनल करंटला आय म्हणतो. ज्या करंटमुळे तुम्ही डायरेक्टली जागीच वर जाऊ शकता त्या करंटला आय म्हणतो, ठीक आहे. आणि कोणामुळे तर इलेक्ट्रॉनमुळे. डायरेक्शन ती का दाखवली, कारण ज्या साईडला कन्व्हेन्शनल करंट त्या साईडलाच इलेक्ट्रॉनमुळे होणारा आपण कन्व्हेन्शनल करंट. फक्त मी इलेक्ट्रॉनची डायरेक्शन इकडे सांगितली, आणि इकडे होल्स असेल तो इकडे, आणि इलेक्ट्रॉन असेल तो इकडे. इलेक्ट्रॉन, नॉट करंट, इलेक्ट्रॉन, ठीक आहे. समजतं ना, इलेक्ट्रॉन नेहमी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो होतो, जसं की इथे होऊ लागला. बट करंट जो असतो ऍक्च्युअल त्याची डायरेक्शन असते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणून मी डायरेक्शन अशी दाखवली. ही तर फक्त जनरल प्रोसेस आहे, कोण कोणाकडे अट्रॅक्ट होईल, बरोबर. ह्याला म्हटलं तर तो तिकडे जाईल, आणि याला म्हटलं तर हा इकडे. क्लिअर इथपर्यंत? हे झाले दोन टाईपचे सेमीकंडक्टर, पी टाईप आणि एन टाईप. करेक्ट आहे, कन्फ्युजन करून घेऊ नका स्वतःच. ओके. कन्व्हेन्शनल करंट ड्यू टू इलेक्ट्रॉन, कन्व्हेन्शनल करंट ड्यू टू होल, नॉर्मल करंट ड्यू टू फक्त इलेक्ट्रॉन करंट. नॉर्मल पण नाही, फक्त इलेक्ट्रॉनची डायरेक्शन. करंट पण नाही म्हणत मी, ठीक आहे. चल सोडा, करंट पण नाही. आता मी जे काय दाखवतो तुम्हाला, ठीक आहे,
हे काय करंटची डायरेक्शन, इकडून निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, होलची डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता तर क्लिअर. फक्त करंट आणि वेगळा मी फरक केला शेवटचा एकदा, आता एकदम शेवटचं, आता नाही बोलणार याच्या पुढे, ठीक आहे, चुकून पण नाही बोलणार. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन पॉझिटिव्ह कडे, होल्सची डायरेक्शन निगेटिव्ह कडे. क्लिअर इथपर्यंत हा कन्सेप्ट समजला. तर मग काय होईल, ठीक आहे, अशामुळे हो काय लागलं, आपण जे काय शिकलो इतकं मोठं भारूड महाभारत रामायण कीर्तन, की पी टाईप मध्ये होल्स असतात, एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, ज्यांचा आपण फायदा टेक्नॉलॉजी मध्ये घेतला, सेमी कंडक्टर बनवला, करंटला कंट्रोल करणं चालू आहे, काय काय नाही सांगितलं मी, ठीक आहे, बरोबर आहे. करंटला कंट्रोल करू शकतो, हे करू शकतो, आमका डमका आला ना फलाना, है ना. कॅमेरा चालू आहे का? हो. चला, असं मी बरंच काही बोलून ठेवलंय, बरोबर. तर मग काय झालं, मग हे इकडे जातील, हे इकडे जातील, रिकंबाईन होऊन जाईल. करेक्ट आहे. हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह काय होऊन जाईल, रिकंबाईन होऊन जाईल. संपला का विषय. मग रिकंबाईन झालं, रिकॉम्बिनेशन प्रोसेस झाली, तर मग काय काहीच उरलं नाही ना, एकमेकांना डिस्ट्रॉय केला असं समजा, ठीक आहे. पॉझिटिव्ह होल्स निगेटिव्ह होल्स रिकंबाईन झाले, डिशूम, ठीक आहे. रिकंबाईन झालं म्हणजे आता काही राहिलंच नाही, ठीक आहे. आपण समजून जाऊ हे एकत्र आले आणि वेगळंच काहीतरी बनून गेलं, आता ना पी टाईप बनलं ना एन टाईप बनलं, मग काय करायचं आता, ठीक आहे. मग सगळंच गेलं का कामीतून, बरोबर. आपण काय करतो, जो नेक्स्ट डिव्हाइस आहे तुमचा पीएन जंक्शन डायोड, त्याची मी ऍप्लिकेशन नंतर सांगितलं कशासाठी वापरा डायोड, स्विच म्हणून ऑन ऑफ, ठीक आहे, खटका टक 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 वाला ऑन ऑफ, बरोबर आहे. रेक्टिफायर सर्किटरी मध्ये पण वापरतात, सांगतो मी, ठीक आहे, बेसिक सांगतो सध्या पुरतं, एवढंच लक्षात ठेवा ऑन ऑफ साठी, ठीक आहे. डायोड हा डिव्हाइस असतो, बोर्डामध्ये पण सांगितलंय त्यानुसार, ठीक आहे. डायोड हा कसं डिव्हाइस, त्याच्याकडे जाण्यासाठी डायोड कशापासून म्हणतो, पीएन जंक्शन पासून, ठीक आहे, पीएन जंक्शन पासून. आता आपण काय करू, पी आणि एन ला जोडू, ठीक आहे. पी आणि एन ला काय करू, जोडू. जोडायचं म्हणजे आता असं चालतं का, की घेतला पी आणि घेतला एन, घेतलं तुमचं फेविस्टिक, ठीक आहे, किंवा फेविकॉल असं काहीतरी घेतलं आणि ह्यांना जोडून टाकलं आणि चल झालं काम. नाही, ग्लू न जर कधी जोडलं ना तर झाला, विषय संपला, ठीक आहे. जर कधी ग्लू न जोडलं, काही जे काय असं तुमच्या, ठीक आहे, ग्लू न जर कधी जोडलं तर त्यावेळेस काय होतं, इथे एक गॅप बनतो, ठीक आहे, मोठासा, जरी छोटासा जरी त्या लेअरचा ग्लूचा छोटासा जरी तो भाग असला, फेविकॉलचा जसं बनतं ना, हाताला काढत बसतो आपण मजा म्हणून, कोणी किती मुद्दा हाताने काढत बसतं, है ना, तसं हा छोटासा जरी भाग असला मायक्रोस्कोपिक लेवलला, ठीक आहे, मायक्रोस्कोपिक लेवलला हा गॅप किंवा ही जी काही लेअर ही खूप जास्त झाली, खूप जास्त झाली, आणि असा डिव्हाइस इलेक्ट्रॉनिक मध्ये वापरता येत नाही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये वापरता येत नाही, मायक्रोस्कोपिक लेवल खूप झाला, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, हे इलेक्ट्रॉन्स इकडे येऊ शकत नाही आणि हे होल्स तिकडे जाऊ शकत नाही, असं होतं, बरोबर, असं होतं. त्याच्यामुळे आपण असं नाही करू शकत, ग्लूचा कन्सेप्ट वगैरे इथं फेल होतो, ठीक आहे. ग्लू वगैरे आपण शिकवत, ग्लू वगैरे आपण वापरत नाही आणि आम्ही तसं शिकवत नाही, क्लिअर आहे. तर मग आपण काय करतो, एक इंजिनिअरिंग प्रोसेस असते, ठीक आहे, एक इंजिनिअरिंग प्रोसेस असते, त्या प्रोसेस थ्रूच ह्यांना जॉईन करावं लागतं. आता मी सांगत बसत नाही ती थर्मल प्रोसेस काय असते वगैरे वगैरे, ठीक आहे, सोडून जातो विषय, बरोबर. तर मग काय होईल, आता पी टाईप आणि एन टाईप दोन सेमीकंडक्टर जोडले, आपण इंजिनिअरिंग प्रोसेस केली, सगळं जोडलं, त्याच्यानंतर काय होणार आता, ठीक आहे. समजून घ्या, आता पी टाईपचा कोण घेतला, बोरॉन, ठीक आहे. पॉझिटिव्ह कोण आहे, गब्बर, ठीक आहे, गब्बर इज बॅक. बी मधला बोरॉन घेतला, फॉस्फरस. एन टाईप मध्ये कोण, अरे आजा पप्पाजी, ठीक आहे, त्याच्यामधला कोण, अरे आजा पप्पाजी, पप्पाजीचा फॉस्फरस. क्लिअर आहे. सत्य कोण नाही म्हणलं, एएपी वालं लगे आमच्या चॅनलवर कोण वाचतात आमच्या याला, या असं ग्रुपला असं तसं म्हणतोय, ठीक आहे, येऊन जातात, तुम्हीच कंप्लेंट कसा हे ले बोर मारतात, द्या सांगून नाव, है ना, असं बच्चे शैतान बच्चे. चला, क्लिअर इथपर्यंत बघ, जोडला आपण, तर काय होणार आहे आता, पहिले ते एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये पी टाईप मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोण आहे, होल्स, आणि एन टाईप मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोण आहे, इलेक्ट्रॉन्स. आता समजून घ्या, एखादा गॅस कंटेनर आहे, ठीक आहे, एखादा काय गॅस कंटेनर आहे, एका गॅस कंटेनर मध्ये इकडे आहे समजा ऑक्सिजन आणि एका याच्यात आहे समजा नायट्रोजन, ठीक आहे. एका याच्यात आहे काय, ऑक्सिजन, अरे गॅस आहे ना, काय असणार मग, गॅसच असणार ना, ऑक्सिजन, आणि इथे असणार समजा नायट्रोजन. ह्यांच्या हा काय गॅप आहे, छोटासा काय गॅप आहे. आता तो गॅप काय केला मी, काढून टाकला, ठीक आहे. आता ऑक्सिजन म्हणल्यावरती आता समजून इथं काहीतरी ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स असतील, ठीक आहे, इकडे काहीतरी ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स असतील, बरोबर आहे.
आता मी यांना म्हणतो हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल, म्हणजे ह्या कंटेनरमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कसं आहे, खूप जास्त आहे. सगळ्यात जास्त प्रमाण कुठे असेल, जिथे एक्झिटची जागा असेल तिथं सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन असेल, बरोबर. जिथं एक्झिटची जागा असेल तिथं त्या मॉलिक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रमाण खूप जास्त असेल. सिमिलरली फॉर नायट्रोजन, सिमिलरली फॉर काय, नायट्रोजन, नायट्रोजनचे हे मॉलिक्युल्स असतील, बरोबर आहे, ब्ल्यू कलरचे. जिथे एंड आहे, ठीक आहे, जिथे एक्झिटची जागा आहे, बरोबर, जिथे एक्झिटची जागा आहे तिथे काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन यांचं जास्त. कारण की तुम्ही ती ओपन करा, सगळे असे सैऱ्या वैऱ्या पळत सुटतील. त्या एक्झिटच्या जागाला, काठाला मी जंक्शन म्हणतोय, ठीक आहे. काय म्हणतोय, जंक्शन, ठीक आहे. म्हणजे जंक्शनला ऑक्सिजनच्या मॉलिक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन प्रमाण जास्त असेल, नायट्रोजनचं जंक्शनला, एंडला, काठाला प्रमाण जास्त असणार. ओके, मग मी आता हा गॅप काय केला, रिमूव्ह केला, ठीक आहे. हा गॅप काय केला, मी काढून टाकला. तर काय होईल रे, तर काय होईल, आता हे ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स इकडे चालले आणि नायट्रोजनचे मॉलिक्युल्स इकडे येतील. समजून घ्या, आता हा गॅप मी रिमूव्ह केला तर काय झालं, इथे नायट्रोजनचे मॉलिक्युल्स इकडे चालले आले, बरोबर आहे, नायट्रोजनचे मॉलिक्युल्स इकडे चालले आले. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर हे ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स इकडे चालले गेले, ठीक आहे. सर वाढले कसं काय, वाढले नाही असं समजा, इकडे गेले, ठीक आहे, समजतंय. आता काय झालं, कॉन्सन्ट्रेशनचं प्रमाण समजलं आता तुम्हाला, बदललं आता, बरोबर आहे. आता एकच चेंबर केला आपण, ठीक आहे, एकच कंटेनर केला, आधी दोन होते, आता काय केली इथं आपण, एकच कंटेनर केला. इम्पॉर्टंट काय होतं याच्यामध्ये, जंक्शन आणि कॉन्सन्ट्रेशन, जंक्शन आणि कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे. तसंच इथं आपण दोन भाग जोडतोय, जसं दोन कंटेनर जोडले होते तर त्यावेळेस त्यांचे जंक्शन होतेच काय ना की काठ होते, बरोबर आहे. आता ते जे काठ असतील, ठीक आहे, आता ते जे काय काठ असतील, समजून घ्या ते काठ इथं होते, ठीक आहे, ते जिथे कुठे जोडले गेले, एक काठ इथं असेल, एक काठ इथे असेल, ठीक आहे. हा तो जंक्शन, आता इकडचा एक भाग आणि तिकडच्यांचा एक भाग, जंक्शन, एंड. ओके, इथे एक एंड आणि इथे एक एंड. चला इथपर्यंत कोणाला काही डाऊट्स नाही ना, चला. तर मग काय होणार आहे, पी टाईप मध्ये मेजॉरिटी कोण आहे, मेजॉरिटी कॅरियर्स कोण आहे, जास्त प्रमाण कोणाचं आहे, होल्सचं. ते कुठे जातील, इलेक्ट्रॉनकडे. एन टाईप मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोण आहे, इलेक्ट्रॉन. ते कुठे जातील, ते कुठे जातील, होल्सकडे. म्हणजेच आपण म्हणू पी टाईप होल्स विल मूव्ह टुवर्ड्स इलेक्ट्रॉन, एन टाईप इलेक्ट्रॉन विल मूव्ह टुवर्ड्स होल्स, असं म्हणू. इथे काय होऊ लागलंय, हे होल्स इलेक्ट्रॉनकडे चालले, ठीक आहे, होल्स इलेक्ट्रॉनकडे चालले आणि इलेक्ट्रॉन होल्सकडे. इथे काय होऊ लागलं, डिफ्युजन, ठीक आहे, इथे काय होऊ लागले, तर डिफ्युजन होऊ लागले. एक लक्षात घ्या, इथे काय होऊ लागलं, डिफ्युजन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. तर हे डिफ्युजन काय असतं, डिफ्युजन ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल्स. डिफ्युजन म्हणजेच काय, फ्यूज लावणं आणि डिफ्यूज करणं, फ्यूज लावणं, डिफ्यूज करणं, काढून टाकणं, ठीक आहे, सोडून देणं, सोडून देणं. आता तिथे इलेक्ट्रॉन्स काय केले, सुटले. जसं जसं आपण त्याचे काय जंक्शन होते, ते आधी दोन होते एकच केलं, दोन होते, बरोबर, आता काय केलं, एकच केलं. आता काय केलं, एकच केलं, म्हणजे फक्त इथं एकच आला, आता एकच असा छोटासा जंक्शन आला. ह्याच्यामुळे काय झालं, आता हे होल्स तिकडे चालले गेले, इलेक्ट्रॉन्स इकडे आले, म्हणून आपण म्हणतो डिफ्यूज झाले, होल्स एंड साइडला डिफ्यूज झाले. ह्याला कसं लिहू मग आपण, पी टाईप होल्स, पी टाईप होल्स डिफ्यूज्ड, पी टाईप होल्स डिफ्यूज टू एन टाईप, ठीक आहे, एन टाईप रिजन, पी टाईप होल्स डिफ्यूज टू एन टाईप रिजन, बरोबर आहे. सिमिलरली, सिमिलरली एन टाईप इलेक्ट्रॉन्स, एन टाईप इलेक्ट्रॉन्स डिफ्युज्ड, पुढे घ्यायचं अशाच, ठीक आहे. थेरी लिहित असताना कोणते लेक्चर असं माझेच नाही, कोणते पण युट्यूबवरती पटपट पुढे घ्यायचे, ठीक आहे, असं लिहित असं कोणी तर. सिमिलरली एन टाईप इलेक्ट्रॉन डिफ्युज्ड टू पी रिजन, ठीक आहे, पी रिजन. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही, बरोबर आहे. काय होऊ लागलं, इथे एक प्रकारची डिफ्युजन प्रोसेस चालू आहे. कोणती प्रोसेस चालू इथं, डिफ्युजन प्रोसेस, ठीक आहे. कोणती प्रोसेस चालली इथे, डिफ्युजन प्रोसेस. कोणती प्रोसेस चालली आता इथे, डिफ्युजन प्रोसेस. क्लिअर इथपर्यंत. आणि कशामुळे घडलं, आणि कशामुळे घडलं, ह्याचं रिझन काय सांगू शकता तुम्ही, ठीक आहे. डिफ्युजन प्रोसेस इज हॅपन्स बिकॉज ऑफ, ठीक आहे, घ्या लिहून, डिफ्युजन प्रोसेस इज हॅपन्स, डिफ्युजन प्रोसेस, ठीक आहे,
डिफ्यूजन प्रोसेस इज हैपेंड, ठीक है, इज हैपेंड बिकॉज ऑफ काय, रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल म्हणू शकतो आपण. रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन, हे इकडचे काही होल्स असतील ते इलेक्ट्रॉन मध्ये डिफ्यूज होऊन जातील, रिकम्बाईन होऊन जातील, ठीक आहे. हा होल इकडे जाईल, सगळेच थोडी ना, सगळेचे सगळे थोडी ना तिकडे जातील, बरोबर. काय म्हणलं होतं, त्या जंक्शनच्या जवळ कॉन्सन्ट्रेशन कसं असणार, जास्त. त्या जंक्शनच्या जवळ कॉन्सन्ट्रेशन कसं असणार, मॉलिक्युल्सचं, आयन्सचं कसं असणार, जास्त. जसं तुम्ही दूर दूर येणार तसं तसं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, कमी होणार. जसं तुम्ही दूर दूर जाणार जंक्शन पासून, मी आताच बोललो तर एक्झिटच्या तिथे कॉन्सन्ट्रेशन कसं असतं एखाद्या मॉलिक्युल्सच्या हवेमध्ये, बरोबर आहे, जास्त असतं, करेक्ट आहे. म्हणून जी सुरुवातीची असेल ती लवकर चालल्या जाईल, नंतर जातील हळूहळू बी जातील, जास्त दूर असेल मी बी जाणार पण नाही. लॉजिक, ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? एवढं मोठं लॉजिक नव्हतं असं मी डोक्याला हात मारतो, फक्त सांगतोय वापर करा, ठीक आहे. जवळ होते तिकडे जातील, दूरचे असेल तर जाणार नाही, लवकर जाणार नाही तर जाणारच नाही जास्त दूर असेल. क्लिअर आहे? ठीक आहे. आपण डिफ्यूज झाले आणि हे इकडे जातील इकडे जातील, म्हणजे काय दूर होते त्यांच्यासोबत हे होल्स मे बी मिक्सअप होतील ना, तिकडे जाऊन कंबाईन होऊन जातील, त्यालाच रिकॉम्बिनेशन म्हणलं आपण, ठीक आहे. त्यालाच काय म्हणलं, रिकॉम्बिनेशन. क्लिअर आहे? त्यालाच कोण आपण रिकॉम्बिनेशन, काय माहित काय होतं इथं, ठीक आहे, रिकॉम्बिनेशन, बरोबर. मग ह्या रिकॉम्बिनेशन प्रोसेस, बरोबर, डिफ्युजन कशामुळे तयार झालं, कोणी विचारलं. डिफ्युजन हॅव क्रिएटेड बिकॉज ऑफ, ठीक आहे, डिफ्युजन क्रिएटेड बिकॉज ऑफ, डिफ्युजन क्रिएटेड बिकॉज ऑफ, तर तुम्ही सांगणार रिकॉम्बिनेशन, रिकॉम्बिनेशन प्रोसेस, रिकॉम्बिनेशन प्रोसेस, ठीक आहे, रिकॉम्बिनेशन प्रोसेस. आणि ह्यांच्यामुळे जो काय करंट फ्लो होईल, ठीक आहे, ह्यांच्यामुळे, ठीक आहे. आता ही डिफ्युजन प्रोसेस आहे ना, तर आता इलेक्ट्रॉन होल एकमेकांमध्ये रिकम्बाईन होत आहे, म्हणजे त्यांच्यामुळे काहीतरी करंट तयार होतात, कारण की पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेमीकंडक्टरचा भाग आहे ना. आपण म्हणतो सेमीकंडक्टर मध्ये करंट हा कशामुळे असतो, तर बोथ होल्समुळे पण आणि इलेक्ट्रॉनमुळे पण, ठीक आहे, होल्समुळे पण आणि इलेक्ट्रॉनमुळे पण. मग डिफ्युजन प्रोसेस घडली म्हणून इलेक्ट्रॉन आणि चार्ज काय करतील, एक प्रकारचा करंट तयार करतील, एक प्रकारचा करंट, आणि त्याला म्हणतात डिफ्युजन करंट, ठीक आहे. त्याला काय म्हणतात, डिफ्युजन करंट, ठीक आहे, डिफ्युजन करंट. आणि त्याचे डायरेक्शन काय, ते P2N. आता हा करंट मी होल आणि इलेक्ट्रॉन मुळे म्हणलं का नाही, दोघं कंबाईन झाले, मग आता हा आयडियल करंट म्हणला, आणि आयडियल करंटची डायरेक्शन काय असते, P2N. आयडियल करंटची डायरेक्शन काय असते, तर P2N, ठीक आहे, डिफ्युजन करंट. मग मी डिफ्युजन करंटची डायरेक्शन म्हणलं तर काय सांगाल, डायरेक्शन ऑफ डिफ्यूजन, ठीक है, स्पेलिंग अगर गलत हुई तो माफ कर देना. डायरेक्शन ऑफ डिफ्यूजन करंट इज P2N. P2N ऑब्विसली यार, कोणता करंट आहे हा, आपला आयडियल करंट, ज्याची डायरेक्शन कशी असणार, P2N. हे तर सिंपल होतं, बट आणखी पुढे जाल तर कन्फ्युजन होणार, ठीक आहे. डिफ्युजन, आणि ह्या डिफ्युजन प्रोसेसमुळे काय होतं, एक प्रकारचं इथं जंक्शन, ठीक आहे, एक प्रकारची इथे काय तयार झाला, आपण नवीन काय तयार झाला इथं, जंक्शन तयार झाला. काय तयार झाला आता इथं, जंक्शन. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? लिहून घ्या बरं का थिअरी. डिफ्युजन इज हॅपनिंग ओनली ऍट जंक्शन. लिहून घ्या. डिफ्युजन मी लिहित नाही, मला आणखी लिहिणे पुढे, ठीक आहे. डिफ्युजन इज ओनली, कारण की छोटे छोटे कन्सेप्ट आहे, आता बघा बोर्ड नीटच्या पेपरमध्ये कसे क्वेश्चन आले, थिअरीवरती झाले, ठीक आहे. त्याच्यामुळे हे विचार, डिफ्युजन कुठे तयार होऊ शकते असे क्वेश्चन्स येतील, ठीक आहे. शोधून आले हे पॉइंट्स मी लिहून घ्या. डिफ्युजन इज हॅपनिंग ओनली ऍट जंक्शन, ओनली ऍट जंक्शन, ओनली ऍट जंक्शन फॉर पी टाइप होल्स, ठीक आहे, फॉर पी टाइप होल्स हु आर नियर टू जंक्शन, फॉर पी टाइप होल्स हु आर नियर टू जंक्शन हॅज मोर कॉन्सन्ट्रेशन, बरोबर ना. पी टाइप होल्स साठी मोर कॉन्सन्ट्रेशन होल्स असणार. फॉर पी टाइप होल्स हु आर नियर टू जंक्शन हॅज मोर कॉन्सन्ट्रेशन, अँड सेम फॉर एन टाइप इलेक्ट्रॉन हॅज मोर कॉन्सन्ट्रेशन नियर टू जंक्शन.
इलेक्ट्रॉन हॅज मोर कॉन्सन्ट्रेशन नियर टू जंक्शन. आता काय होतं लक्षात घ्या, ठीक आहे. हे जर समजलं तुम्हाला काय काय गडबड झाली आता इथे. होल तिकडे चालला इलेक्ट्रॉनकडे, इलेक्ट्रॉन इकडे चालला. कोणते चालले, फक्त जंक्शनच्या जवळ जे होते ते चालले, दूरचे नाही जाणार. बरोबर. आता काय होतं, ज्यावेळेस एखादा इलेक्ट्रॉन, ठीक आहे, आता बघा, आता ह्या होल्सला मी बोरॉनच्या फॉर्म मध्ये घेतलं आणि एन टाईप जो काय होता त्याला फॉस्फरसच्या फॉर्म मध्ये घेतलं, ठीक आहे, म्हणजे ऍटम घेतला मी, ठीक आहे. आता मी इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं लिहिलंय, म्हणजे काय केलंय मी, आयन एक तर सोडला किंवा घेतला असं. आता इलेक्ट्रॉन म्हणजे सोडून दिला असेल, ठीक आहे, इलेक्ट्रॉन म्हणजे ह्यांनी काय केलं असेल, सोडून दिला असेल. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना की निगेटिव्हिटी जर ती सोडून दिली तर तो पॉझिटिव्ह बनतो. करेक्ट आहे, असं होतं. म्हणजे ना काय केलं, निगेटिव्हिटी सोडून दिली म्हणजे हा पॉझिटिव्ह बनला. म्हणजे हा काय सोडणार आहे पुढे जाऊन, निगेटिव्ह आयन सोडणार आहे, म्हणून हा काय बनेल, पॉझिटिव्ह आयन. म्हणून मी असं सांगितलं. आणि हा काय होता, पॉझिटिव्ह होता, त्यानं पॉझिटिव्हिटी सोडली तर तो निगेटिव्ह बनेल. क्लिअर आहे, असते ना ह्या आयन्सची कन्सेप्ट. करेक्ट आहे. चला, ही येत असेल तुम्हाला, माझ्यापेक्षा जास्त माहित असेल चांगली. इथे मी खूप आधी शिकलेलो आहे, ओके, त्यामुळे थोडं थोडंच आठवतं. तर मी असं लिहिलं, बोरॉनच्या वरती निगेटिव्ह, असं नाही समजून बोरॉनचा चार्ज निगेटिव्ह असतो, तो असतो पॉझिटिव्ह, बट आपण त्याला आयनच्या फॉर्म मध्ये लिहिलं, ठीक आहे. हा असं निगेटिव्ह, बट त्याला आपण आयनच्या फॉर्म मध्ये. मग काय म्हणलं आपण, ह्याचे जे हे काय इलेक्ट्रॉन होते, हा निगेटिव्ह चार्ज, हा पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर, ह्यांनी काय सोडलं, चार्ज सोडला, ठीक आहे. काय सोडलं, चार्ज सोडला. मग बघा काय होऊन जातील आता हे, रिकंबाईन, ठीक आहे. काय होऊन जातील आता हे, रिकंबाईन. म्हणजे कोण, जे जंक्शनच्या जवळ, समजून घ्या आता हा जंक्शन होता, ठीक आहे. हा सेंटरवाली जी लाईन होते ही ब्लॅक वाली सोडून द्या, ठीक आहे, ही ब्लॅक वाली सोडून द्या, फक्त रेड वाली इमॅजिन करा. काय होईल, हा निगेटिव्ह इकडे चालला जाईल आणि रिकंबाईन होईल, ठीक आहे. हे काय होऊन जातील, रिकंबाईन. हा पण काय म्हणते, जंक्शनच्या जवळचे रिकंबाईन. दूरचे होतील का, नाही, जास्त थोडेफार दूर असतील तर मे बी होतील, जास्त दूर गेले तर नाही होणार. बघा इथं काय होऊ लागलं, रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल, रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल. समजते काय केलंय, रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल चाललंय इथं. क्लिअर आहे. कशाच्या जवळ चाललंय, कशाच्या जवळ चाललंय, तर जंक्शनच्या. कशाच्या जवळ चाललंय, जंक्शनच्या. ज्यावेळेस असं रिकॉम्बिनेशन होतं, ज्यावेळेस असं रिकॉम्बिनेशन होतं, त्यावेळेस तिथं काय उरतं रे, मग फक्त तिथे काय उरलं, आता कोणी इमॅजिन करून सांगू शकतं काय उरलं तिथं, फक्त आता आयन उरला. तिथे काय उरला, फक्त आता आयन उरला. बघा इथे कोणता आयन उरला, तर हा उरला, कारण की याच्यावरचा जो होल होता तो पी, म्हणजे फॉस्फरसचा जो निगेटिव्ह होता, फॉस्फरसचा जो निगेटिव्ह आयन होता त्याच्यासोबत रिकंबाईन होऊन गेला. बरोबर आहे, त्याच्यासोबत काय होऊन गेला, रिकंबाईन. इथे काय होतं, होल होता, बरोबर आहे. मग तो तर गेला ना, आता रिकंबाईन झाला, ठीक आहे. मी इथे लिहितो आता निगेटिव्ह आणि हा हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, रिकंबाईन झाला. इथे पण सेम तसं, ठीक आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कंबाईन. मग इथे काय उरला फक्त, मग आता इथे उरला फक्त पी प्लस आयन, आणि इथे पण काय उरला, फक्त पी प्लस आयन. समजते. सेंटरला जे काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जेस होते ते रिकंबाईन झाले, रिकॉम्बिनेशन प्रोसेस घडली, ठीक आहे. रिकॉम्बिनेशन प्रोसेस घडली म्हणून तिथं डिफ्युजन प्रोसेस आणखीन एक तयार झाली, डिफ्युजन प्रोसेस तयार झाली. म्हणजे आता होल आणि इलेक्ट्रॉन काही ना काही करंट फ्लो करणार, त्यालाच आपण म्हणलं डिफ्युजन करंट, ठीक आहे. समजलं. मग आता इथे काय झाला, एक प्रकारचा गॅप तयार झाला, ठीक आहे. गॅप का तयार झाला, गॅप का तयार झाला, कारण तिथं फक्त आता आयन्स आहे आणि बाकीच्या ठिकाणी आपण मॉलिक्युल्स म्हणू शकतो, ऍटम्स म्हणू शकतो, ठीक आहे. आता इथे काय आले, आयन्स. बघा इथे फक्त बी निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, पी पॉझिटिव्ह, पी पॉझिटिव्ह असे आयन्स उरले फक्त आता इथं. आणि हे ज्या पण रिजन मध्ये प्रेझेंट आहे, ठीक आहे. आता हे कुठे प्रेझेंट आहे, तर एका पर्टिक्युलर गॅप मध्ये. हे कुठे प्रेझेंट, एका पर्टिक्युलर गॅप मध्ये, ठीक आहे. त्याला एक रिजन म्हणतात, ठीक आहे. त्याला काय म्हणतात, एक प्रकारचा रिजन, ठीक आहे. ह्या एका भागाला काय म्हणतात, पर्टिक्युलर रिजन, आणि याला म्हणतात डिप्लेशन रिजन. त्याचं नाव काय असतं, डिप्लेशन रिजन, ठीक आहे. डिप्लेशन, डिप्लेशनचा अर्थ काय, तिथं आयन्स क्रिएट झाले, डिप्लेक्ट झाले, इकडचे आयन्स इकडे, इकडचे आयन्स इकडे, ठीक आहे. चार्जेस, ओके, चार्जेस चार्जेस डिप्लेक्ट झाले आणि आयन्स क्रिएट झाले. डिप्लेक्ट म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एक प्रकारचं फॉर्मेशन म्हणू शकतो, क्रिएशन, ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ आयन्स असा प्रकारचा एक भाग म्हणा, त्याला डिप्लेशन नाव दिलं, ठीक आहे. डिप्लेशन रिजन क्रिएट आहे. समजू शकतं प्रोसेस कशी चालली आहे डायोड बनवण्याची, ठीक आहे. पीएन जंक्शन दोन एकत्र केले, काय झालं मग सुरुवातीला, इलेक्ट्रॉन कोणत्या साईडचे, इलेक्ट्रॉन कोणत्या साईडचे, इथे मी देऊ नाव, हा आहे एन टाईप, ठीक आहे. आपण पीएन असा जोडलाय, ठीक आहे, पी टाईप, आणि हा आहे एन टाईप, पीएन असं एकत्र जोडलाय, पीएन जंक्शन डायोड, ओके. एन टाईप मध्ये जे इलेक्ट्रॉन्स होते ते कुठे जातील,
पी टाईप मधल्या होल्सकडे, पी टाईपचे जे होल्स असतील ते एन टाईपचे इलेक्ट्रॉन्सकडे. रिकॉम्बिनेशन, रिकॉम्बिनेशन म्हणजे डिफ्युजन. करेक्ट आहे, रिकॉम्बिनेशन म्हणजे डिफ्युजन. आता इथे काय तयार झालं, डिप्लेशन रिजन. ठीक आहे, आता इथे काय तयार झालं, डिप्लेशन रिजन. डिप्लेशन रिजन कशामुळे क्रिएट झाला, डिप्लेशन रिजन कशामुळे क्रिएट झाला, डिप्लेशन रिजन gets created due to the left ions, ड्यू टू दी लेफ्ट आयन्स म्हणजे जे आयन्स उरले. ठीक आहे, ज्यावेळेस एखादा चार्ज, एखादा ऍटम चार्ज देऊन टाकतो तर तिथे काय उरतं, आयन्स उरतात. बरोबर, ड्यू टू द लेफ्ट आयन्स. क्लिअर आहे, ड्यू टू द लेफ्ट आयन्स. मग ज्या डिप्लेशन रिजन असतो, आता ह्यालाच बॅरियर पण म्हणतात. ठीक आहे, बॅरियर पोटेन्शियल. आणखीन इथे काय तयार होतं, डिप्लेशन रिजन ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस इथं बॅरियर पोटेन्शियल क्रिएट होतं. पोटेन्शियल म्हणजे काय रे, व्होल्टेज सोर्स. ठीक आहे, काय, व्होल्टेजचा एक प्रकारचा सोर्स. ठीक आहे, बॅरियर पोटेन्शियल क्रिएट होतं. आता हे बॅरियर पोटेन्शियल कुठे होईल, जिथे आयन्स एकत्र आले. ठीक आहे, जिथे काय झालं, आयन्स एकत्र आले. बरोबर, इथे एकत्र आले त्या ठिकाणी पोटेन्शियल तयार होईल. जिकडे पी रिजन तिथे निगेटिव्ह आणि इकडे पॉझिटिव्ह काठावरती. ठीक आहे, बघा मी काठावरती दाखवले, ह्या ज्या असे डॉट डॉट दाखवले ना, हा तो डिप्लेशन रिजनचा काय भाग आहे, रिजन आहे. त्यांच्या काठावरती मी इथं निगेटिव्ह दाखवलं आणि इथं पॉझिटिव्ह दाखवलं. आता ह्याच्यामुळे काय होतं, इथे निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह. करेक्ट आहे. आता काय होणार बघा, आधी काय व्हायचं, आधी काय इलेक्ट्रॉन तिकडे चालले जायचे. बरोबर आहे, हे जे होल्स होते ते बिंदास तिकडे जाऊ शकत होते. बरोबर आहे, हे जे होल्स होते ते बिंदास कुठे जाऊ शकत होते, एन टाईप मध्ये, आणि एन टाईपचे इलेक्ट्रॉन्स बिंदास पी मध्ये येऊ शकत होते. बट आता काहीतरी गडबड झाली. ठीक आहे, बदललंय काहीतरी चित्र, नीट केअरफुली बघा. ठीक आहे, काहीतरी चेंजेस झाले. इथे काय तयार झालं, तर निगेटिव्ह पोटेन्शियल, आणि इथे काय तयार झालं, पॉझिटिव्ह पोटेन्शियल. काहीतरी गडबड झाली आहे. पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज सोर्स. बघा मग आता हे होल्स ज्यावेळेस समजून घ्या, आता इथे कुठेतरी तो सेंट्रल भाग असेल, हे बॅरियर पोटेन्शियल आहे. बरोबर, आता काय म्हणतात, बॅरियरचा अर्थ अडथळा होतो. का अडथळा म्हणतात त्याला, आता काय नीट लक्षात नाही का. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग. हे होल्स आहे गोलवाले, आणि हे निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहे. हे होल्स ज्यावेळेस पी मध्ये, एन मध्ये जायला प्रयत्न करतात, त्यांचा स्वाभाविक गुणधर्म आहे ना, तो स्वाभाविक नेचर आहे त्यांचं, ते पी मधले होल्स एन मध्ये जातात. ज्यावेळेस हे होल्स एन मध्ये जातील त्यांना कोण अडवते बघा. समजा आता मी हे होल्स इथे काढले, सगळे होल्स इथे काढले असे लाईनीमध्ये, वन बाय वन. आता हे झुकझुक गाडीनुसार आता जायचा प्रयत्न करतील. ठीक आहे, काय होऊ लागलं बघा, याचे जायचा प्रयत्न करतात त्यावेळेस इथे त्यांना कोणतरी अडवतोय बघा. हा पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी काय करतो, आता अडवतोय. का बरं, ह्यांच्यावरती चार्ज सुद्धा पॉझिटिव्ह आणि ह्यांच्यावरती चार्ज सुद्धा पॉझिटिव्ह. म्हणजे आता ह्या रिजन मध्ये कोणतरी बॅरियर, अडथळा म्हणून आले. टोल नाका कसा असतो तसं बॅरियर म्हणून आले, पण ते जाऊ शकत नाही. समजतंय, आता ते जाऊ शकत नाही एन रिजन मध्ये, त्यांना थांबवले कोणतरी, बॅरियर क्रिएट केलाय. समजलं. सिमिलरली काय होणार आहे, इलेक्ट्रॉन साठी सुद्धा. आता हे इलेक्ट्रॉन्स मी झुकझुक गाडी सारखं यांचा नंबर लावतो. ठीक आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन. दूरचे मे बी जाणार पण आहे, दूर असल्यामुळे कमी कॉन्सन्ट्रेशन आहे त्यांचं. ठीक आहे, सुरुवातीला जंक्शनच्या जवळ, हे जंक्शन झाले आता इथे. ठीक आहे, हे काय झाले आता, जंक्शनचा एरिया वाढला, त्यालाच बॅरियर पोटेन्शियल म्हणतात, डिप्लेशन रिजन म्हणतात. ठीक आहे, एवढा जंक्शन झाला आता. ठीक आहे, जंक्शन, रेल्वेचं जंक्शन वाढलं, त्यांचं पैसे भेटले त्यांना, वाढलं ते. बरोबर, बघा आता ह्यांचा ज्यावेळेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स इकडे येण्याचा प्रयत्न करतील त्यांना इथे रिपल्शन होईल. इथे काय होईल, रिपल्शन. म्हणजे इथं कोणतरी आता परत बॅरियर म्हणून काम करतंय. कोण, तर हे पोटेन्शियल, आणि त्याचं नाव काय, बॅरियर पोटेन्शियल. असं पोटेन्शियल जे आहे की जे इलेक्ट्रॉन आणि होल्सला त्यांची जागा बदलण्यापासून मदत अडथळा करते, म्हणून त्याला बॅरियर पोटेन्शियल म्हणतात. मारतोच आता मी, मच्छर मेला मधात 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 करत होतं. आमचं इथं काय चाललं नाही, मच्छरचं काय चाललं. ठीक आहे, चलो क्लिअर इथपर्यंत. मग काही अडचण, बरोबर आहे. आत इथं काय होऊ लागलं बघा, नीट बघा. कोणीच कोणाकडे चाललं नाही. मग फायदा काय, जर इतके शिकलो, पी टाईप बनवला, एन टाईप बनवला, सेमीकंडक्टर शिकलो, इंट्रेन्सिक शिकलो, एक्सट्रेन्सिक शिकलो, मग परत गोंधळ गेलं. मग काय फायदा, चाललेच नाही करंट्स इकडचे तिकडे. मग आता काय उरलंच काय, सब विषय संपला. डायरेक्ट बनत नाही आता, इलेक्ट्रॉनिकचा डिव्हाइस बनवू शकत नाही असं आहे का, नाही, डिव्हाइस बनवू शकतो. ठीक आहे, आता इथं एक छोटासा डिव्हाइस बनेल, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, बॅरियर पोटेन्शियलला व्ही नॉट म्हणतात. ठीक आहे, बॅरियर पोटेन्शियलला काय म्हणतात, व्ही नॉट.
आता आपल्याला काय करावं लागेल, एक्सटर्नल पोटेन्शियल द्यावं लागेल, म्हणजे बाहेरून एखादी बॅटरी काय करायला आता जोडावं लागेल. बाहेरून काय करायला आता आपल्याला एखादी बॅटरी जोडावं लागेल. तर समजून घ्या, आता ही बॅटरी जोडण्याच्या आधी मला आधी इथे काय करायला, एक छोटीशी मेटल लावावी लागेल, मेटलची पट्टी लावावी लागेल, कारण की त्या पट्टीने करंट धरून ठेवला पाहिजे ना. आता हा काय जो काय मी डार्क भाग केलाय याला काय म्हणतात, मेटल कॉन्टॅक्ट. याला काय म्हणतात, मेटल कॉन्टॅक्ट. ऑब्विसली मेटल म्हणजे तो करंटला काय करेल, ते धरून ठेवेल, त्याच्यामुळे तिथे काहीतरी स्पार्क तयार होईल, आणि स्पार्क तयार झाला म्हणजे हे पॉझिटिव्ह होल्स, हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स काय होतील रे, ऍक्टिव्ह होऊन जातील. ठीक आहे, ऍक्टिव्ह होऊन जातील. ठीक आहे, ह्या मेटल कॉन्टॅक्टला मी काय केलं, आता एक बॅटरी लावली. ठीक आहे, आता मी प्रिकॉशन्स घेतो, म्हणून थोडं करंट जर काही चुकून वाढला, माझं सर्किट डॅमेज होऊ नये म्हणून मी एक छोटासा रेजिस्टर बी लावून देतो, आणि इथे मी जोडतो बॅटरी. बट कसं जोडतो मी, फॉरवर्ड बायस मध्ये. तर फॉरवर्ड बायसचा कन्सेप्ट काय असतो, फॉरवर्ड बायस म्हणजे काय असतं, ठीक आहे, असं समजून चालतं, तुम्हाला माहिती, तुम्हाला हे माहिती आहे, मी शिकवलं. ठीक आहे, फॉरवर्ड बायसचा कन्सेप्ट काय असतो, फॉरवर्ड बायस मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी पुढे घ्यायचा असतो. ठीक आहे, स्पीड वाढवून घ्यायची. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कनेक्टेड टू पी रिजन ऑफ सेमीकंडक्टर. पी रिजन ऑफ सेमीकंडक्टर. का बरं, पी रिजन म्हणजे कसा असतो, पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह रिजन ऑफ किंवा पॉझिटिव्ह साइड ऑफ सेमीकंडक्टर, अँड negative terminal of battery is connected to negative side of, ठीक आहे, निगेटिव्ह साइड ऑफ काय, तर सेमीकंडक्टर निगेटिव्ह. आता सेमीकंडक्टर कोण येतं, तर डायोड. ठीक आहे, पुढे जाऊन आपण याला डायोड म्हणू. ठीक आहे, निगेटिव्ह साइड ऑफ डायोड म्हणजे इथेच काय, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू निगेटिव्ह साइड ऑफ डायोड किंवा सेमीकंडक्टर, म्हणजे पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू निगेटिव्ह असं असेल तर फॉरवर्ड बायस म्हणायचं. ठीक आहे, हे पोटेन्शियल कसं आहे, पॉझिटिव्ह, आणि हे कसं आहे, निगेटिव्ह. क्लिअर आहे. मी आता याला फक्त असं लिहितो, पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू निगेटिव्ह, फॉरवर्ड बायस. उलट केलं, पॉझिटिव्ह इकडे लिहिला आणि इकडे लावला, तर पॉझिटिव्हचं निगेटिव्ह Na म्हणून, आणि निगेटिव्ह इथे NS निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह टू P, रिव्हर्स होऊन. ठीक आहे, लिहू मग इथं, पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टू निगेटिव्ह. क्लिअर आहे. मग आता बॅटरी जोडली. ठीक आहे, याला व्ही म्हणू आपण. ठीक आहे, पोटेन्शियल व्ही, हा व्ही नॉट आहे लक्षात घ्या, आणि हा ऍक्च्युअल व्होल्टेज, मेन व्होल्टेज आहे, व्ही म्हणलं आपण. आता काय होईल, याच्यामुळे करंट फ्लो होईल, बरोबर आहे. आता काय होईल, करंटची डायरेक्शन कशी असेल, अशी. जर की जास्त असेल तर आपण रेजिस्टर बी लावायला चुकून झालं गडबड. ठीक आहे, तर रेजिस्टर रेजिस्ट करेल, एक्स्ट्रा वाला जर करंट असेल त्याला विरोध करेल. रेजिस्टर मुद्दाम नाही करत, त्याची व्हॅल्यूज तशी असते, किती कमी करायचा, किती अपोज करायचं वाहणाऱ्या करंटला, त्याच्यानुसार सिलेक्ट करतात. तो वेगळा पार्ट सर्किट डिझायनिंगचा. ठीक आहे, बघा. मग आता ह्याच्यामुळे काय होईल, आता इथे करंट तर फ्लो होऊ लागला, मग ह्याच्यामुळे आता जे काय इथे होल्स होते, बरोबर, आता हे काय होतील, इकडे पुश होतील. हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, बरोबर आहे, हे काय होल्स आहे, ह्यांच्यावरती चार्ज काय, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इकडे धक्का लागेल, बरोबर आहे, पॉझिटिव्ह इकडे काय लागेल, धक्का लागेल असं म्हणा. ठीक आहे, मग आता हे होल्सला धक्का लागला म्हणजे बॅरियर तोडून जातील असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, एक वेळ अशी येते, समजा आता सिलिकॉनचा सेमीकंडक्टर. ठीक आहे, फॉर सिलिकॉन, ठीक आहे, फॉर सिलिकॉन सेमीकंडक्टर व्ही नॉट. ठीक आहे, बॅरियर पोटेन्शियल जे असतं, ठीक आहे, बॅरियर पोटेन्शियल हे असतं 0.7 व्होल्ट, आणि फॉर जर्मेनियम सेमीकंडक्टर बॅरियर पोटेन्शियल किती असतं, तर 0.3 व्होल्ट. बॅरियर पोटेन्शियल म्हणजे काय, जोपर्यंत हे बॅरियरची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ह्या बॅरियरची व्हॅल्यू आहे 0.7 व्होल्ट आणि 0.3 व्होल्ट फॉर जर्मेनियम, जोपर्यंत बॅरियर पोटेन्शियल इतकी व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत हे इकडे जाऊ शकत नाही आणि हे इकडे येऊ शकत नाही. आपलं काम तेव्हाच बनेल ज्यावेळेस ही इकडचे होल्स तिकडे जातील आणि इकडचे इलेक्ट्रॉन्स इकडे येतील. सध्या आपलं अडकतंय, हळू आपण शिकत गेलो असं. ठीक आहे, सध्या आपले ब्लॉक होऊ लागले बॅरियर पोटेन्शियल वर. 0.7 इतकी मिनिमम व्हॅल्यू पाहिजे हे बॅरियर पोटेन्शियल कमी व्हायला. आता रिजन वाढलाय, आयन्स तिथे भरपूर. ठीक आहे, जितके जास्त आयन्स असतील तितके जास्त हे होल्स तिकडे जाऊ शकत नाही, कारण की इकडे आयन्स, पॉझिटिव्ह आयन्स जर का तिथे 4 आहे, ऑब्विसली मग इकडे जाऊ शकत नाही ना, हे होल्स जाऊ शकत नाही एन रिजन, कारण की इथे पी आयन्स भरपूर आहे आणि हे बी पॉझिटिव्ह आहे, गोलवाले नाही जाऊ शकत, विरोध होईल.
हे इलेक्ट्रॉन्स इकडे जाऊ शकत नाही, कारण की बी वरचा जो निगेटिव्ह आयन्स आहे ते त्यांना रिपेल करतील किंवा अपोज करतील. समजतं? तर मग आता काय होणार? मेजॉरिटी कॅरियर्स कोण पी टाईप मध्ये? होल्स. मायनॉरिटी कॅरियर्स कोण? काही ना काही मायनॉरिटी कॅरियर्स असणार, मान्य. हे निगेटिव्ह, ठीक आहे, हे निगेटिव्ह, हे निगेटिव्ह, बरोबर. मायनॉरिटी कॅरियर्स कोण असणार याच्यामध्ये? इलेक्ट्रॉन्स. पी टाईप मध्ये सगळेच पॉझिटिव्ह होल्स असतात का? नाही, काही मायनॉरिटी कॅरियर्स पण असतात, बरोबर आहे. काही मायनॉरिटी कॅरियर्स सुद्धा असतात. मी यांना असं दाखवतो आता, ठीक आहे, एकच दाखवतो, ठीक आहे, किंवा दोन घ्या, ठीक आहे. मायनॉरिटी कॅरियर्स किती आहे पी टाईप मध्ये? 2. आणि होल्स किती आहेत? 4. असं समजा, जास्त आहेत ऑब्विसली. पी टाईप आहे म्हणून मेजॉरिटी कॅरियर्स होल्स असेल, जास्त प्रमाणात असेल, बरोबर. आणि इकडे इकडे एन टाईप मध्ये मेजॉरिटी कोण असेल? मेजॉरिटी कोण असेल तर इलेक्ट्रॉन्स. आणि मायनॉरिटी म्हणजे कमी प्रमाणात कोण असेल तर होल्स. मी पॉझिटिव्ह न दाखवलं, ठीक आहे, समजलं. मग आता अशामुळे काय होतं? अशामुळे काय होतं? साधी गोष्ट आहे. आता हे पॉझिटिव्ह ह्यांना काय करेल आता? समजा आता हे सोडून द्या, ठीक आहे. हा करंटची डायरेक्शन झाली होती, ठीक आहे. ही काय झाली? करंटची डायरेक्शन. मग मी विचारलं असतं डिप्लेशन रिजन मध्ये, ठीक आहे, डिप्लेशन रिजन मध्ये ड्यू टू द लेफ्ट आयन्स, ठीक आहे, हा रिजन फॉर्म झाला. आता ह्याच्यामध्ये काय व्हायचं की करंटची डायरेक्शन बोलायचं झालं डिप्लेशन रिजन मध्ये, ठीक आहे. आता इथे काय होऊ लागले? आयन्स जे होते ते काय झाले? ड्रिफ्ट होऊ लागले. हो, ठीक आहे. ड्रिफ्ट म्हणजे काय? इकडचा तिकडे झाला, इकडचा इकडे झाला, असं म्हणून. बघा, नाही समजलं, मला माहिती नाही समजलं, गोंधळ घेऊन शांत राहा थोडंसं, ठीक आहे. आता डिप्लेशन रिजन मध्ये आपण पोटेन्शियल क्रिएट केलं, ठीक आहे. काय केलं? डिप्लेशन रिजन मध्ये काय तयार झालं? बॅरियर पोटेन्शियल. काय तयार झालं? बॅरियर पोटेन्शियल. मग मी म्हणलं आता इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आणि होलची डायरेक्शन आता काय असणार? इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आणि होलची डायरेक्शन आता काय असणार, ठीक आहे. आता मला सांगा, डिप्लेशन रिजन मध्ये करंटची डायरेक्शन कशी असणार? करंटची डायरेक्शन कशी असणार? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, ऑब्विसली. पॉझिटिव्ह इथे आणि निगेटिव्ह इथे. म्हणजे आता डिप्लेशन रिजन मध्ये हा काहीतरी करंट तयार झाला, बरोबर. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, याला म्हणतात ड्रिफ्ट करंट. याला काय म्हणतात? ड्रिफ्ट करंट. आणि हे का पॉसिबल झालं? तर इथं आयन्स क्रिएट झाले. इथे काय झालं? आयन्स क्रिएट झाले. का बरं? का बरं झाले आयन्स क्रिएट? तर ड्रिफ्टिंग, इकडचे जे काय जंक्शनच्या जवळचे होल्स होते ते त्याच्या जवळच्या असणाऱ्या इलेक्ट्रॉन सोबत रिकंबाईन झाले. रिकंबाईन झालं, डिप्लेशन रिजन तयार झाला, बरोबर आहे. डिप्लेशन रिजन तयार झाला, त्याच्यामुळे काय झालं? ड्रिफ्टिंग झाली. इलेक्ट्रॉन होल्सची काय झाली? ड्रिफ्टिंग. इकडचा तिकडे मूव्ह झाले ना, इकडचे तिकडे. हे पॉझिटिव्ह इकडे येऊन गेले, हे निगेटिव्ह तिकडे चालले गेले, नाही चालले गेले, एका रिजन पुरतच मर्यादित होते ते, त्या रिजन मध्ये आले, ठीक आहे. ज्या रिजन मध्ये आले, कोण आले? इलेक्ट्रॉन होल, बरोबर. मूव्ह झाले ना, पण ड्रिफ्ट झाले ना इकडचे तिकडे. सर, डिफ्युजन पण तर रिकॉम्बिनेशन मुळेच तयार होतो, असं तुमच्या मनात विचारेल. डिफ्युजन पण काय होतं? रिकॉम्बिनेशन मुळेच तयार होईल. बट हा जो ड्रिफ्ट करंट आहे हा कोणामुळे तयार झाला? तर आयन्स मुळे. ड्रिफ्ट करंट हा कोणामुळे तयार झाला? तर आयन्स मुळे, बरोबर. कारण की इथे आयन्स झाले म्हणूनच तर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार झाला. इथे आयन्स क्रिएट झाले डिप्लेशन रिजन मध्ये, हा निगेटिव्ह आयन, हा पॉझिटिव्ह आयन, हे आयन क्रिएट झाले म्हणून तर इथं काय तयार झालं? हे बॅरियर पोटेन्शियल प्लस मायनस, हे बॅरियर पोटेन्शियल प्लस मायनस, बरोबर. म्हणून आयन्स मुळे होणारा जो काय करंट असेल त्याला आपण ड्रिफ्ट करंट म्हणतो, ठीक आहे. आयन्स मुळे होणारा जो काय करंट असेल त्याला काय होतं आपण? ड्रिफ्ट करंट. ड्रिफ्ट करंट काय म्हणू आपण? ड्रिफ्ट करंटची डेफिनेशन: ड्रिफ्ट करंट इज फॉर्म due to the recombination of, ठीक आहे, ड्यू टू दी म्हणू शकतो आपण, ड्यू टू द रिकॉम्बिनेशन ऑफ आयन्स इन, कुठे कुठे झाले ते? इन डिप्लेशन रिजन, इन डिप्लेशन रिजन. आणि याची डायरेक्शन काय असेल? याची डायरेक्शन काय असेल? कोणाची? ड्रिफ्ट करंटची. कोणाची डायरेक्शन? ड्रिफ्ट करंटची. बघा, नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असतं. करंट आहे, साधा सुद्धा करंट नाहीये, ठीक आहे. डायरेक्शन ऑफ करंट, मोठा करंट, कन्व्हेन्शनल करंट, रेग्युलर आपल्या आयुष्यातला ड्रिफ्ट करंट, बरोबर आहे. करंट, आता करंट कसा फ्लो होईल? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. कसा फ्लो होईल? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह कुठे होता? एनच्या काठाला, बरोबर. आणि निगेटिव्ह कुठे होता? पीच्या काठाला. म्हणजे आता काय म्हणू आपण? एन टू पी. एन टू पी. डिफ्युजन करंट कसा होता? पी टू एन. आणि ड्रिफ्ट करंट कसा आहे तर एन टू पी. करेक्ट आहे, समजलं? हे सांगायचं विसरून गेलो मी ड्रिफ्ट करंट बद्दल. आता समजलं ड्रिफ्ट करंट काय? ड्रिफ्टिंग चालली आहे आयन्सची, त्याच्यामुळे करंट तयार झाला, त्याला म्हणलं ड्रिफ्ट करंट. आयन्स मध्ये तयार होणारा करंट ड्रिफ्ट करंट. आणि डिफ्युजन करंट कशा म्हणतात? रिकॉम्बिनेशन ऑफ
रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल पेअर. चला समजलं. डिफ्युजन, रिकॉम्बिनेशन, ड्रिफ्ट आयन्स. ओके, काही अडचण नाही. आता काय होईल याच्यामुळे, आता ह्याच्यामुळे काय होणार आहे लक्षात ठेवा. छोटासाच पार्ट राहिला, नीट लक्ष देऊ नका, खूप इम्पॉर्टंट आहे इथं. कसं काय आता करंट फ्लो होणार आहे आणि हा जे काय पीएन आहे हा एक इलेक्ट्रॉनिक्सचा डिव्हाइस बनतोय. ठीक आहे, हे काय पीएन जंक्शन म्हणतो आपण, ह्याच्यामुळे एक डायोड बनतोय. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा डिव्हाइस बनतो. हा कसं काय पॉसिबल आता. ठीक आहे, हा 6वा पॉईंट होईल आता याचा. त्याच्या मागचं रिजनच आहे. आता करंट तर फ्लो लागला ह्या डिव्हाइस मधून, बट इकडच्या होल्सनी तिकडे जायला हवं आणि इकडच्या इलेक्ट्रॉन्सनी इकडे यायला हवं. ठीक आहे, आता इथं बघा ह्याच्यामध्ये मायनॉरिटी कोण होतं, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मायनॉरिटी कोण होतं, मायनॉरिटी चार्ज कॅरियर कोण होतं, निगेटिव्ह चार्ज कॅरियर. हे काय होते पी टाईप मध्ये, मायनॉरिटी कॅरियर्स. मग आता काय होईल, हे निगेटिव्ह ह्या पॉझिटिव्ह कडे जाऊ शकतात. पॉझिटिव्ह बरोबर आहे. बघा मी यांच्यामध्ये प्लस लिहितो, इथे प्लस लिहितो, इथे प्लस लिहितो, इथे प्लस लिहितो. हे प्लस आणि हे प्लस रिपेल होत होते, बट ह्यांच्याकडे सगळेच होल्स आहे, सगळेच पॉझिटिव्ह कॅरियर्स आहे असं थोडी. यांच्यामध्ये काही मायनॉरिटी पण आहे, तिथं जाऊ शकतात ना ह्या इकडच्या जंक्शनच्या एंडकडे. बरोबर, ह्या पी कडे जाऊ शकतात ना, पॉझिटिव्ह कडे. हे मायनॉरिटी कॅरियर्स आता काय करतील, मूव्ह करतील, अट्रॅक्ट होतील कोणाकडे, ह्या एंडच्या बॅरियर पोटेन्शियल मधल्या ह्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे काय करतात ते अट्रॅक्ट होतील. ठीक आहे, मायनॉरिटी कॅरियर्स हे लिहून घ्या म्हणजे कळेल. मायनॉरिटी कॅरियर्स इन मायनॉरिटी कॅरियर्स कोण आहे, मायनॉरिटी कॅरियर्स मी इथे लिहितो, मायनॉरिटी कॅरियर्स दॅट इज इलेक्ट्रॉन्स इन पी रिजन. ठीक आहे, इन पी रिजन विल मूव्ह ऑर. आणि असं का पॉसिबल झालं, ज्यावेळेस आपण बॅटरी जोडली ना तर त्यावेळेस हा पीएन जंक्शन डायोड ऍक्टिव्ह झाला, त्याच्यामुळे ह्या इलेक्ट्रॉनला काहीतरी एनर्जी भेटली. आता जसं आपण एनर्जी लेवल म्हणतो ना, काहीतरी एनर्जी हवी एका स्टेट मधून वरच्या स्टेट मध्ये जायला, तसं आपण जोडल्यामुळे काय झालं, ह्या मायनॉरिटी कॅरियर्सला फ्री होते जे के. ठीक आहे, त्यांना काय झालं आता एनर्जी भेटली सफिशियंट, जेणेकरून आता हे काय करतील इकडचे तिकडे जातील. बरोबर, जातील कुठे जास्तीत जास्त, त्यांना फक्त इथपर्यंत येणे. बरोबर आहे, ह्या निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्सला फक्त पॉझिटिव्ह आयन्स कडे जायचं आहे. ठीक आहे, मायनॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स इन पी रिजन विल मूव्ह और अट्रॅक्ट टुवर्ड्स, नीट लिहायला. ठीक आहे, विल मूव्ह और अट्रॅक्ट टुवर्ड्स काय, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ व्ही नॉट. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ व्ही नॉट आहे. ठीक आहे, हा एवढा भाग काय आहे, व्ही नॉट म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅरियर पोटेन्शियल, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ व्ही नॉट. व्ही नॉटलाच काय म्हणा, बॅरियर पोटेन्शियल. पीओटी म्हणजे काय, पोटेन्शियल. ठीक आहे, सिमिलरली काय म्हणू शकतो आपण, सिमिलरली होल्स पॉझिटिव्हली तुम्ही. ठीक आहे, सिमिलरली होल्स इन पी रिजन, सिमिलरली होल्स. ठीक आहे, असं लिहा. सिमिलरली मायनॉरिटी कॅरियर्स पूर्ण लिहा, सिमिलरली मायनॉरिटी कॅरियर्स पुढे घ्या तुम्ही ह्याला. सिमिलरली मायनॉरिटी कॅरियर दॅट इज होल्स इन एन region will move or attract towards कुठं, हे इकडे येऊन जाते. ठीक आहे, पी रिजन, नॉट पी रिजन, नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ व्ही नॉट दॅट इज बॅरियर पीओटी पोटेन्शियल. समजलं. मायनॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स कोणत्या रिजन मधले, पी रिजन मधले. कोणतं मायनॉरिटी कॅरियर इथं, नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स किंवा आयन्स, ते कुठे जातील आता, ह्या बॅरियर पोटेन्शियलच्या पॉझिटिव्ह चार्ज कडे. ठीक आहे, रिकॉम्बाईन होऊन जाईल. ठीक आहे, इथे काय होऊन जाईल, रिकॉम्बिनेशन होऊन जाईल. परत हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह. ठीक आहे, परत हा पॉझिटिव्ह. बट एक लक्षात घे, इथे काय चाललंय, इथे जे काय करंट फ्लोईंग चाललंय हे कोणामुळे चाललंय, मायनॉरिटी कॅरियर्समुळे. ठीक आहे, हे कोणामुळे फ्लोईंग चाललंय, मायनॉरिटी कॅरियर्समुळे. ड्रिफ्ट करंट हा जो असतो, ठीक आहे, असं पण म्हणतात ड्रिफ्ट करंट हा मायनॉरिटी कॅरियर्समुळे फ्लो होतो.
ड्रिफ्ट करंट हा जो असतो हा मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स मुळे होतो. चार्ज का झाले कारण की आपण एक्सटर्नल बॅटरी जोडली आहे. ठीक आहे. ड्रिफ्ट करंट हा आयन्स मुळे तर फ्लो होतोच होतो, बट चार्ज पार्टिकल बद्दल बोलायचं झालं तर हा हा मायनॉरिटी चार्ज बद्दल म्हणतो. ठीक आहे. मायनॉरिटी चार्ज कॅरियर मुळे फ्लो आहे ड्रिफ्ट करंट. आता मायनॉरिटी का म्हणलं याला आपण. ठीक आहे. आता हळू काय होणार आहे, हळू काय होणार आहे, ड्रिफ्टिंग सुरू झाली. ठीक आहे. इकडची तिकडे चालली, इकडची इकडे चालले. आता हे सुरू झालं, ह्याच्यामुळे काय होईल, एक वेळ अशी येईल. ठीक आहे. एक वेळ अशी येईल की हे सगळे मायनॉरिटी कॅरियर्स नेगेटिव्ह आले. ठीक आहे. कुठे जातील, इकडे. बरोबर आहे. याला पॉज करतो आणि डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो नवीन वाली. बघा आता काय होईल. ठीक आहे. काय होईल मग आता इथे ऍक्टिव्ह झालं सगळ्या गोष्टी. आता पी टाईप मध्ये मायनॉरिटी कॅरियर्स कोण असेल, हे सगळे पॉझिटिव्ह दाखवले म्हणजे हे काय मेजॉरिटी. एन टाईप मध्ये निगेटिव्ह दाखवले हे सगळे इलेक्ट्रॉन्स मेजॉरिटी. मायनॉरिटी कोण असेल याच्यामध्ये. ठीक आहे. बघा आता मी मायनॉरिटी साठी, त्याच्यात शाई पण नाही आधीच. ठीक आहे. मायनॉरिटी साठी मी हा ब्लॅक पेन वापरतोय. मायनॉरिटी साठी हे सोडा, हे चालतच नाही, याच्या शाईच नाही. हा ब्ल्यू घ्या, जरा डार्क उमटेल. ठीक आहे. मायनॉरिटी साठी इथे कोण असेल, नेगेटिव्ह. इथे मायनॉरिटी साठी कोण असेल, निगेटिव्ह. बरोबर आहे. आता हे कुठे अट्रॅक्ट होतील, कुठे अट्रॅक्ट होतील, हे अट्रॅक्ट होतील इकडे. बरोबर. कोणाकडे, ह्या डिप्लेशन रिजनच्या काठाजवळ असणारे हा पी पॉझिटिव्ह आयनकडे. कारण की हाच पॉझिटिव्हला काय करत होता, रिपेल करतो. बट आता बिंदास ऍक्सेप्ट करेल ह्या निगेटिव्ह आयन्सला, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्सला हा अट्रॅक्ट करून गेला. आता म्हणजे हळूहळू काय होईल, आता इथाचे जे पी पॉझिटिव्ह आहे, हे काय करतील, रिकॉम्बिनेशन करून घेतील. ठीक आहे. रिकॉम्बिनेशन करून घेतील आणि डिस्ट्रॉय होऊन जातील असं म्हणा आपण. ठीक आहे. काय होऊन जातील, डिस्ट्रॉय. मग आता हे काय होऊन जातील रे, कमी होऊन जाईल. इथाचा जो बॅरियर पोटेन्शियल होता आता हा काय होईल, अजून कमी होतील. आता ठीक आहे. हळूहळू काय होईल, कमी होईल. समजलंय. किंवा असं म्हणा, आता हे निगेटिव्ह आयन्स आता इकडच्या साईडला आले. कुठे आले, आता इथे आले. जिथे पी होता ना, आता तिथं हा रिकॉम्बाईन होऊन गेला. शेवटी तो पी पॉझिटिव्ह काय होता, एक प्रकारचा व्हॅकन्सी होता ना. आता मी पी पॉझिटिव्ह न म्हणता मी फक्त असं म्हणलं असतं. ठीक आहे. असं सांगितलं असतं होल सारखं. ठीक आहे. हा अपोज करत होता. ठीक आहे. हा अपोज करत होता. त्या व्हॅकन्सी मध्ये आता कोण जाऊन बसला, हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स. त्या व्हॅकन्सी मध्ये आता कोण जाऊन बसलं, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन. बघा आता एन टाईपचा रिजन वाढत चालला. जसं जसं हे वाढू लागलं तसं बॅरियर पोटेन्शियल कमी होऊ लागलं. बरोबर. आता काय लागला, एन टाईपचा रिजन वाढू लागला. ठीक आहे. हळूहळू काय होऊ लागला, वाढू लागला. मग वाढू लागला, हे वाढते म्हणजे ऑब्व्हियसली बॅरियर पोटेन्शियल अडथळा करणारा भाग कमी होऊ लागला. हे वाढतंय, हे वाढू लागलं तर हा बॅरियर पोटेन्शियल कमी होऊ लागला. सिमिलरली एन टाईप मध्ये मायनॉरिटी कॅरियर्स कोण असतील, हे रेडवाले पॉझिटिव्ह. मायनॉरिटी कॅरियर्स कोण असतील, रेडवाले. आता इथे काय असेल, निगेटिव्ह. ठीक आहे. इथे काय असेल, निगेटिव्ह चार्ज असेल, बी निगेटिव्ह म्हणतो ना, पण इथे काय असेल, निगेटिव्ह. बरोबर. इथे निगेटिव्ह. आता हा पॉझिटिव्ह, आधी हे निगेटिव्ह रिपेल होत होते, हे निगेटिव्ह रिपेल होत होते. पण हा पॉझिटिव्ह आल्यामुळे आता हा याच्याकडे अट्रॅक्ट करू शकतो किंवा हा तिथे जाऊन बसू शकतो. ठीक आहे. आपण याला म्हणलं हा इथे चाललेला. ठीक आहे. हा इथे चाललेला असं झाला. ठीक आहे. म्हणजे रिकम्बाईन झाला आता. ठीक आहे. म्हणजे आता इथे काय झालं, हा पॉझिटिव्ह येऊन गेला, ते काय येऊन गेला, हा पॉझिटिव्ह येऊन गेला. बरोबर. हे मायनॉरिटी कॅरियर इथून निघले आणि आता इकडे आले. समजलं. हे निगेटिव्ह आले, निघले आणि इकडे चालले आले. ठीक आहे. म्हणजे आता हळूहळू काय लागलं, हळूहळू काय होतंय, आता हा भाग वाढत चाललाय. ठीक आहे. हा भाग वाढत चाललाय. बट कोणामुळे वाढत चालला, तर आता हे जे काय आले शेवटी हे कोण आले, मायनॉरिटी कॅरियर्स आले. हे शेवटी कोण आले, मायनॉरिटी कॅरियर्स आले. ठीक आहे. कोणामुळे वाढू लागला हा भाग, मायनॉरिटी कॅरियर्स मुळे. त्याच्यामुळे ह्याला म्हणतात मायनॉरिटी कॅरियर इंजेक्शन. इंजेक्शन नाही, तो आला नाही. ठीक आहे. इंजेक्ट करणं, ओतणं. आता कोण ओतल्या गेलं डिप्लेशन रिजन मध्ये, तर मायनॉरिटी कॅरियर्स ओतल्या गेले. ठीक आहे. समजते. कोण ओतल्या गेले, इंजेक्ट कोण केले, तर मायनॉरिटी कॅरियर्स. त्याच्यामुळे बॅरियर पोटेन्शियल काय झालं, कमी. सिलिकॉनचं सेमीकंडक्टर असेल तर किती पाहिजे, पोटेन्शियल 0.7 व्होल्ट. किती पाहिजे, 0.7 व्होल्ट. शॉर्टकट मध्ये समजून घ्या. ठीक आहे. 7 व्होल्ट काय, 0.7 व्होल्ट काय, 0.3 व्होल्ट काय समजून घ्या. आता तोच आहे एखादा सेमीकंडक्टर आहे, हा डिप्लेशन रिजन. ठीक आहे. सिलिकॉन आहे समजून घ्या. सिलिकॉन आहे तर बॅटरी किती लावायला लागेल आपल्याला एक्सटर्नल, बॅटरी किती लावायला लागेल एक्सटर्नल, तर 0.7 व्होल्ट
इतके तोडेल. समजून घ्या सुरुवातीचं जे इनिशियल व्होल्टेज आहे ते 0 आहे. ठीक आहे, इनिशियल व्होल्टेज आहे ते 0. देअरफॉर नेट व्होल्टेज किती असेल व्ही नॉट मायनस व्ही. ठीक आहे, व्ही नॉट आता हे काय 0.7 तर व्ही नॉट आहे 0.7 व्होल्ट फॉर सिलिकॉन आणि 0.3 फॉर जर्मेनियम. बॅरियर पोटेन्शियल म्हणजे तेवढा ब्रेक तुटला पाहिजे. हा बॅरियर पोटेन्शियल तोडण्यासाठी किती व्होल्टेज लागेल आपल्याला, सिलिकॉनचा असेल तर 0.7. ऑब्विसली याला व्ही नॉट म्हणतो ना आपण, व्ही नॉट किती लागेल 0.7. का बरं, हा सिलिकॉनचा आहे म्हणून. तर व्ही नॉट किती होता 0.7, आपण किती लावलं 0, म्हणजे कितीचा बॅरियर पोटेन्शियल झाला, बॅरियर पोटेन्शियल. ठीक आहे, याला काय नाव आपण बॅरियर पोटेन्शियल समजते ना. 0.7 व्होल्ट यायला पाहिजे. आता मी व्ही नॉट आधी 0 ठेवला होता, तर व्ही एक्सटर्नल बॅटरी जी 0 होती आता मी 0.5 करतो. ठीक आहे, 0. किती करू 5 व्होल्ट. क्लिअर आहे. मग काय होईल आता व्ही नेट टोटल व्होल्टेज वरती काय फरक पडेल, टोटल व्होल्टेज वरती व्ही नॉट मायनस व्ही 0.7 मायनस 0.5 किती होऊन जाईल 0.2 व्होल्ट. म्हणजे आता बॅरियर पोटेन्शियल आधी 0.7 होता, आता किती होऊन जाईल बॅरियर पोटेन्शियल 0.2, म्हणजे याची विड्थ काय होऊन जाईल कमी. आणि आता हे का करतंय, हे सगळं डिफ्युजन होईल, नंतर ड्रिफ्टिंग होईल, नंतर मायनॉरिटी कॅरियर इंजेक्शन होईल. ठीक आहे, मॅग्नेटिक कॅरियर इंजेक्शन होईल, म्हणजे आता किती झाला बॅरियर पोटेन्शियल कमी झाला. आधी एवढा मोठा आता अजून कमी झाला. आता मी समजा म्हणलं व्ही नॉट एक्झॅक्टली आपण 0.7 व्होल्ट लावला, तर व्ही नेट टोटल नेट व्होल्टेज व्ही नॉट मायनस व्ही 0.7 मायनस 0.7 इक्वल टू 0 व्होल्ट. म्हणजे आता बॅरियर पोटेन्शियल उरला का नाही, आता बॅरियर पोटेन्शियल उरलाच नाही, पूर्णपणे तुटला. म्हणजे आता इझिली इकडचे सगळे जे काय अडथळा होता आता तो तुटला. आधी तरी आयन्स गिअर थोडेफार इकडे तिकडे झालं, ते मॅटर झालता. ठीक आहे, बट आता सगळेच इकडे पी टाईप होता, इकडे एन टाईप होता. पी टाईप मध्ये सगळे होल्स इकडे चालले, एन टाईप मध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे झाले, काही बॅरियरच नाही राहिला. म्हणजे आता एकंदरीत एका प्रकारे काय सुरू झाला, करंट फ्लो सुरू झाला. ठीक आहे, एका प्रकारे आता काय सुरू झाला, कोणी अडथळा निर्माण करणारा उरलेला नाही. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आता सहज करंट काय होईल फ्लो होईल. आणि अशा प्रकारे आपण काय करतो, एखाद्या डिव्हाइस मध्ये सेमीकंडक्टरचा वापर करून करंटला काय करतो कंट्रोल. पीएन जंक्शन डायोडचे आपण काय बघू ऍडव्हांटेजेस युजेस. ठीक आहे, का बरं वापरतो, कसे वापरतो, आणि ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स. आधी रिव्हर्स बायस शिकू आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स बघू. आणि हो, आणखीन एक राहिले ह्याच्यावरती. ठीक आहे, जे काही मी घेतलं होतं NE इंटू NH इक्वल टू NH स्क्वेअर, काय चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यावरती पण प्रॉब्लेम्स कसे येतात ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सगळे प्रॉब्लेम्स मध्येच ऍड करेल.